ट्रायल घेतली 2 दिवसांनी. 4 काय प्रमाणपत्र रद्द झाले तर अख्खी मराठीवर मीडिया ट्रायल. ओबीसीचं पण रद्द झाले, त्याच्यात कंपनी मीडिया ट्रायल केली. ही खूप मोठा निवेदित कट होता. मराठ्यात संभ्रम निर्माण करायचा आणि मराठ्यात खचले पाहिजेत. मराठ्याच्या पोराने ऍडमिशन घेतलेत, नोकऱ्यात गेलेत, हे घाबरले पाहिजे. मराठी आता पूर्वीसारखे नाही राहिले घाबरणारे. तुम्ही किती मीडिया ट्रायल करा. आणि आता मी काल दाखवून दिलं, आपलं खरं असून मंत्र्यांनी रद्द केल्यात मराठे सावधच झाले. ते म्हणले किती खरं असलं तरी जरांगे पाटील तरी काय करी, मंत्रीच रद्द करायला सांगतोय, बावनकुळ्या सांगतोय, त्या शिंदे साहेबाचे मंत्री सांगतील. हे निवेदित कट. हा मग काय याच्यात वाटलं नाही म्हणा. मग मराठ्यांच्या डोकं फ्रेश झाला आणि मराठ्यात चौतुळून उठले आता महाराष्ट्रात. चौतुळ हा कर तुम्ही आता उदाहरण लावणारच, सोडतच नाही. खोटं असल्यावर तर रद्द करा तुम्ही, याला आमची काही हरकतच नाही. सगळे पुरावे दिले, सगळं दिलंय. नोंद तुम्ही शोधली, ग्रामपंचायतला तुम्ही लावली. उर्दूत होतं ते लावलेलं ग्रामपंचायतला, लोकांना काहीच वाचता आहे ना. लोक म्हणले काय आहे, चिटकिनारा अधिकारी म्हणला तुमच्या नोंदी या कुणबीतल्या निघलेल्या, शिंदे समिती शोधल्या. मग यांनी त्याचे फोटो काढले भीतीवरचे, ते कोण विश्लेषक आहे त्याच्याकडे नेल्या. त्यांनी सांगितलं तुमच्या गावातले अमुक अमुक नावं निघाली कुणबी. तुम्ही म्हणता रद्द करता, मी कस काय सहन करील ते. मला नकोय सरकार, मंत्री, आमदार, मित्र. मला मराठेच पाहिजे आणि मी मराठ्यांनाच मोठं करणार. मराठ्यांनाही सांगतो, जात आपल्यासाठी लढली, जातीचे उपकार विसरायचे नाही कधी. पक्षाचे नेत्याचे उपकार नाही, जातीचे उपकार विसरायचे नाही. ठसून एकजुटाने उभा राहायचं सगळ्यांनी. आता शिंदे साहेबांचंही सुरू झालंय, त्यांचेही फोन सुरू झाले सगळ्यांचे की बाबा हे असं नाही तसं करतो, असं नाही तसं करतो. ठीक आहे, तुम्ही चूक दुरुस्त करा, काय म्हणणार. आणि ते चूक दुरुस्त करायच्या तयारीत आहे, हेही महाराष्ट्रातल्या मराठ्यांनाही सांगतो. चूक दुरुस्त करायच्या ते तयारीत. त्यांच्याही लक्षात आले की हे रद्द होत नाहीयेत, रद्द केले गेलेत, ते चूक दुरुस्त करायला लागलेत. त्यांनी जर चूक दुरुस्त केली शिंदे साहेबांनी, त्यांच्या उदय साहेबांनी रात्रीपासून ते बोलतात. मी टीव्ही लय प्रामाणिक सांगतो, ते रात्रीपासून बोलतात. आज सकाळी बोललेत की चूक ती झाली, ती दुरुस्त करतोय आम्ही. मग तुमच्यावरती नाराजी कमी, आमची नाराजी कशामुळे झाली तुमच्यावरती, शिंदे साहेबांवरती, की तुम्ही कुणबी प्रमाणपत्र रद्द केले न होणार म्हणून नाराज झाले. आता ते जर रात्रीपासून आणि आज बी जर ते दुरुस्त करायला लागले, आमची नाराजी कमी होणार. आमची नाराजीच प्रमाणपत्रामुळे. आता 29ला आंतरवाली की मुंबई, का तुम्ही मुंबईला जाण्याची भाषा ते आता काय होऊ शकत, डोकं सटकलं की सटक. आणि मराठीला येतो, मुंबईला बी जाऊ शकतात, आंतरवाली तर होऊ शकतात, नागपुरात बी जाऊ शकतात. मरणाच येत आम्ही, पण हे अंगावर घेऊ नये. कोणी फडणवीसांनी त्यांनी हे अंगावर घेऊ नये. बावनकुळ्यामुळे सगळं लफडं लांबणार आहे. हे सगळं लफडं बावनकुळ्यामुळे लागणार आहे. आणि मी नार्को टेस्टची मागणी त्याची नाही केली, तिथं अधिकाऱ्यांनी पैसे मागितलेले. कोणच्या मागितले ती वेळ आल्यावर सांग. 15 लाख ते उलट यायला लागले. बावनकुळे फक्त याच्यासाठी की त्यांनी पत्र काढले की हे रद्द करा म्हणून. 15 लाख मागणी केली म्हणून नाही, ते मीडियात दाखवलं गेलं की नार्को टेस्टची मागणी केली अधिकाऱ्याची. त्यांनी मागितले होते 15 लाख द्या, प्रमाणपत्र देतो. तर हे अधिकारी संभाजीनगरचे होते. संभाजीनगर, ते संभाजीनगर होय. आणि हे रद्द करायचे यांनी असे घाट घातले. आता जर शिंदे साहेबांनी ते दुरुस्त केलं तर आम्हाला काय अडचण आहे. आमचा रागच ते आहे की तुम्ही प्रमाणपत्र नाही रद्द करू शकत आमचे अजिबात. हा खोटं असेल तर ठीक आहे ना, आम्ही कसं काय बळच खोटं करा म्हणणार. आणि रात्रीपासून त्यांच्या सगळ्या मंत्र्यांचे फोन आले की आम्ही ते चूक दुरुस्त करतो, चूक दुरुस्त करतो. मग आता चूक दुरुस्त जर करतो म्हणले आणि जे मोगम वाचावाचं बोलते त्याला लागतं नाही का. मग असा नेता असावा लागतो, चूक झाल्यावर दुरुस्त करणार. मग आता शिंदे साहेब चूक झाल्यावर दुरुस्त करायला लागले, फडणवीसांनी तशी करावं. ऐकावं लाड भाऊचं, त्यांनी करावं ना दुरुस्त चूक बावनकुळ्यांनी केलेली.
शिंदे साहेबांनी केलेली चूक ते जर दुरुस्त करायला लागले तर त्यांच्याबद्दलचा संदेश चांगला जाईल. नाही दुरुस्त केली, शिंदे साहेब बी नाही, फडणवीस बी नाही, आपल्या पुढे कुणी टिकून देणार नाही. आपण त्यांना सुट्टी नाही. कुणाला टिकून नाही देणार. माझा मराठा तुम्ही टिकून देणार म्हणल्यावर तुम्हाला कसं काय टिकून देईल? तुम्ही आमचे प्रमाणपत्र रद्द करून आमचं जर वाटलं करणार तर आम्ही तुमचं निवडणुकीत वाटलं करणार, ठेवणार नाहीत तुम्हाला. आता ती चूक दुरुस्त करायला काय हरकत आहे? आमचा राग तेवच आहे. तुम्ही तुमचं चांगलं काम करावं. बावनकुळेंनी भाजपाच्या अंगावर मराठी घातली, फडणवीसांनी ती चूक दुरुस्त करावं. किती सोपा विषय, किती सोपा विषय. अहो, स्थानिकच्या जिल्ह्यातल्या शिंदे साहेबाच्या आमदाराच्या मागे मराठ्यांचे पोरं पळत आहेत काम केलंय म्हणून. प्रत्येक जिल्ह्यातल्या जिल्हा प्रमुखाच्या मागे सुद्धा मराठ्यांचे पोरं पळतात शिंदे साहेबांनी काम केलं म्हणून. पुन्हा पोरं पळतील ते तुम्ही जर चूक दुरुस्त केली तर. आणि त्यांनी सांगितलं आम्ही चूक दुरुस्त करणार आहे. तसंच फडणवीसांनी चूक दुरुस्त करावं, बावनकुळेंनी केलेली. फडणवीसांच्या अंगावर कशाला मराठी जाती? किती सोपं आहे. चुका दुरुस्त करा, संपलं. भाजपच्या सगळ्या मराठ्याच्या आमदारांनी सांगा ना, भाजपच्या सगळ्या मराठीच्या जिल्हा प्रमुखांनी सांगा, भाजपच्या सगळ्या मराठ्याच्या मंत्र्यांनी, खासदारांनी, भाजपच्या सगळ्या सांगा, बावनकुळेंनी केलेली चूक फडणवीस साहेब तुम्ही दुरुस्त करा. तसंच शिंदे साहेबाच्या सुद्धा सगळ्या जिल्हा प्रमुखांनी महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या, शिंदे साहेबाच्या मराठ्याच्या सगळ्या आमदारांनी, मराठ्याच्या, शिंदे साहेबाच्या मराठ्याच्या सगळ्या मंत्र्यांनी शिंदे साहेबाला सांगावं आपल्या मंत्र्यांनी केलेली चूक आपण सुधारू म्हणून. वैर व्हायची काही गरजच नाही. असं नाही चालत ना. आणि मी ते चलू न देणार नाही, होऊ दे काय व्हायचं. तर